नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जो सत्य स्वामी अनुभव पाहणार आहोत, तो अनुभव जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण आजचा अनुभव इतका थरारक अनुभव आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वामी प्रचितीची जोड मिळेल, ज्यामुळे तुम्हाला संकटातही स्वामी आपल्या मदतीला कसे धावून येतात हे समजेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. तर ही घटना नोव्हेंबर 2022ची आहे. पुण्याचा राहणारा विकास आणि त्याची पत्नी अश्विनी आणि 5 वर्षाचा मुलगा अर्णव हे तिघे कोकणातून आपल्या गावी परत येत होते. ताम्हिणी घाटातून प्रवास सुरू होता. रात्रीचे 10 वाजले होते. विकासला वाटले की हायवेला ट्रॅफिक असेल, म्हणून गुगल मॅप्स वर बघून त्याने एक शॉर्टकट घेतला. सुरुवातीला त्याला रस्ता जरा बरा वाटला, पण जसजसे ते पुढे गेले तसा रस्ता अरुंद आणि खराब होऊ लागला. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होते. स्ट्रीट लाईट्स नव्हत्या, फक्त गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश आणि रातकिड्यांचा कर्कश आवाज होता. साधारण 11 वाजता अचानक गुगल मॅप्सने सिग्नल सोडला. मोबाईलमध्ये नो नेटवर्क दाखवू लागले. विकासने गाडी थांबवली. समोर 2 फाटे फुटले होते. डावीकडे जायचं की उजवीकडे हे कळायला विकासला मार्ग नव्हता. सगळीकडे मिट्ट काळोख होता. विकासने उजव्या बाजूचा रस्ता धरला, पण 5 मिनिटे पुढे गेल्यावर अचानक गाडीचे इंजिन बंद पडले. विकासने गाडी स्टार्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाडी चालूच होत नव्हती. बॅटरी डाऊन झाली होती. आता त्या भयानक जंगलात मध्यरात्री ते तिघेच अडकले होते. अश्विनी घाबरली होती आणि अर्णव रडायलाच लागला होता. बाहेरच्या झुडपांमधून कसले तरी विचित्र आवाज हे येत होते. कोल्ह्यांचे ओरडणे ऐकू येत होते. अश्विनीने विकासचा हात घट्ट पकडला. अहो, काचा वर करा, मला खूप भीती वाटते. अर्धा तास गेला, कोणीच मदतीला नव्हते. विकास हतबल झाला. त्याने स्टिअरिंगवर डोके आपटले आणि मनातल्या मनात स्वामींना हाक मारली. स्वामी, चूक झाली, माझ्या बायको मुलाला वाचवा, या जंगलात आमचे काय होईल? आणि तेवढ्यात काय झाले की गाडीच्या मागच्या बाजूच्या काचेवर कोणीतरी टकटक केले. विकास आणि अश्विनी दचकले. या निर्मनुष्य जंगलात कोण असेल? चोर, दरोडेखोर की भूत? विकासने धडधडत्या छातीने आरशात पाहिले. तिथे एक म्हातारा माणूस उभा होता. हातात एक कंदील आणि दुसऱ्या हातात एक काठी आणि अंगावर घोंगडी टाकलेली. विकासने काच थोडी खाली केली. तो म्हातारा खणखणीत आवाजात म्हणाला, काय रे पोरा, वाट चुकलास का? हा रस्ता स्मशानाकडे जातो, इकडे पुढे रस्ता नाहीये. विकासला दरदरून हे ऐकून घाम फुटला. तो म्हणाला, बाबा, गाडी बंद पडलीये, काय करू काहीच कळत नाहीये. तो म्हातारा यावर हसला. त्याने गाडीच्या बॉनेटवर आपल्या काठीने 3 वेळा जोरात मारले. धड 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 असा आवाज झाला आणि म्हणाला, चालू कर गाडी, होईल आता. विकासने चावी फिरवली आणि काय आश्चर्य, जी गाडी अर्धा तास स्टार्ट होत नव्हती ती एका झटक्यात चालू झाली. तो म्हातारा म्हणाला, गाडी वळव आणि माझ्या मागे ये, मी तुला मुख्य रस्त्यापर्यंत सोडतो. विकासने गाडी वळवली. तो म्हातारा कंदील घेऊन गाडीच्या पुढे चालू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विकासची गाडी 20-30च्या स्पीडने होती, तरीही तो म्हातारा त्या गाडीच्या वेगाने आरामात चालत होता. त्याचे पाय जमिनीला लागत आहेत की नाही हेही अंधारात दिसत नव्हते. सुमारे 15-20 मिनिटे चालल्यावर दूरवर हायवेचे दिवे दिसू लागले आणि मुख्य रस्ता आला. त्या म्हाताऱ्याने हाताने खून केले की जा आता. विकासने गाडी थांबवली आणि त्याने त्या म्हाताऱ्याचे आभार मानायचे म्हणून तो गाडीतून उतरला. त्याने खिशातून पैसे काढले आणि तो गाडीतून उतरला, पण रस्ता मोकळा होता. काय झालं की गाडीच्या पुढे ना तो म्हातारा होता ना कंदील. इतक्या लवकर तो म्हातारा माणूस गायब कसा झाला? ना तो दिसतोय ना त्याचा कंदील. आजूबाजूला फक्त जंगल होते. विकासने हाक मारली, बाबा, ओ बाबा, पण फक्त हवेचा आवाज आला. विकास गोंधळून गाडीत बसला आणि हायवेला लागला. पुढे गेल्यावर एका टपरीवर त्याने चहासाठी गाडी थांबवली. 2-3 गावकरी शेकोटी पेटवून बसले होते. विकासने त्यांना विचारले, काका, तो आतला रस्ता खूप खराब आहे, तिथे आम्हाला एक म्हातारे बाबा भेटले, त्यांनी रस्ता दाखवला म्हणून आम्ही वाचलो. ते ऐकून गावकरी एकमेकांकडे बघू लागले. टपरीवाला म्हणाला, साहेब, तुम्ही कोणत्या रस्त्याबद्दल बोलताय? तो जुनी पाऊलवाट रस्ता? विकास म्हणाला, हा तोच. टपरीवाल्याने सांगितले ते ऐकून म्हणजेच टपरीवाल्यानं जे काही सांगितलं ते ऐकून विकासच्या पायाखालची अक्षरशः माती सरकली. तो म्हणाला, साहेब,
तो रस्ता तर दरड कोसळल्यापासून गेल्या 12 वर्षापासून गव्हर्नमेंटने बंद केला आहे. तिथे पुढे मोठी दरी आहे. तिथे दिवसासुद्धा कोणी जात नाही आणि तुम्ही म्हणताय तिथे माणूस भेटला. तिथे तर चिटपाखरूसुद्धा नसतं. अश्विनीने थरथरत्या हाताने मोबाईलमध्ये त्या जागेचा जुना इतिहास पाहिला तर खरंच तो रस्ता बंद होता. जर त्या म्हाताऱ्याने त्यांना परत फिरवले नसते तर त्यांची गाडी 5 मिनिटात थेट पुढे जाऊन दरीत कोसळली असती. तेव्हा विकासला आठवले की त्या म्हाताऱ्याने जाताना एकच वाक्य म्हटले होते, भिवू नकोस. त्या दोघांनी गाडीतल्या स्वामींच्या फोटोकडे पाहिले. त्या फोटोतले स्वामींचे डोळे आणि त्या कंदीलवाल्या म्हाताऱ्याचे डोळे हुबेहूब एकच होते. त्या रात्री त्या अभय अरण्यात साक्षात दिगंबर उभा होता, आपल्या भक्ताला वाट दाखवण्यासाठी. रस्ता कितीही कठीण असू दे आणि काळोख कितीही दाट असू दे, जर तुमची श्रद्धा खरी असेल तर स्वामी स्वतः कंदील घेऊन तुम्हाला वाट दाखवायला येतात. तर स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे विकास, अश्विनी आणि अर्णवच्या बाबतीत म्हणजेच त्यांना तिघांना आलेला असा हा सत्य स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर दररोज न चुकता अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव हे येत असतात. त्यामुळे तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढच्या अनुभवामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.